बाहेर कसलीशी धुसफूस ऐकून राजेशला जाग आली. टेंटच्या कापडावर काही विचित्र आकृत्या हालताना दिसत होत्या. कोणाच्या तरी दणकट पावलांचा आवाज, घशातल्या घशात विरून गेलेली किंकाळी, मग काहीतरी फरफटत दूरदूर घेऊन जाण्याचा आवाज आणि सरते शेवटी झुडपांची सळसळ. आपण जागे आहोत की स्वप्नात हे कळायला त्याला काही वेळ लागला. पण अचानक दूरवर कुणाचे तरी जीवघेणे किंचाळणे ऐकू आले आणि तो ताडकड उठून बसला. जवळच ठेवलेला टॉर्च आणि बॅगेतला कॅम्पिंग नाईफ काढून त्याने हळूहळू टेंटची झीप खाली खेचली. दबक्या पावलांनी बाहेर पडला. शेकोटी शेवटचे आचके देत होती. त्या उजेडात त्याने योगेश आणि लिंबाजीच्या टेंटची झालेली दयनीय अवस्था पाहिली. मग तो किरणच्या टेंटकडे वळला. तो टेंट अजून जशाच्या तसा होता. राजेशने बाहेरून हाका मारल्या पण आत हालचाल दिसेना. त्याने झीप उघडली. आज सर्व सामान तसेच होते. कोणतीही हातघाई झाल्याचे चिन्ह नव्हते. पण किरणचा मात्र पत्ता नव्हता. शेकोटी आणि बॅटरीच्या उजेडात त्याने जमीन न्याहाळली. कुणाच्या तरी राक्षसी पावलांचे ठसे जंगलाच्या दिशेने जात होते. त्यासोबतच जमिनीवरून काहीतरी फरफटत नेल्याचेही स्पष्ट दिसत होते. राजेशने एका हातात टॉर्च आणि दुसऱ्या हातात नाईफ सांभाळला. घाईघाईने पुन्हा टेंटमध्ये जाऊन काही वस्तू जॅकेटच्या खिशात कोंबल्या आणि त्या प्रचंड पाऊलखुणांचा पाठलाग करत तो जंगलाच्या दिशेने निघाला. सोमवारी बसस्टॉपवर भेटून या विकेंडला कॅम्पिंग करायचेच यावर त्यांचं एकमत झालं होतं. मुंबईजवळची सर्व जंगले, घाट, गड आणि डोंगर फिरल्यावर यावेळी थोडं दूर जाऊया म्हणून ते शुक्रवारी दुपारीच निघाले. गाडीत बसल्या बसल्या त्यांनी मॅपवर हा रानटी डोंगराळ भाग शोधून काढला होता. मॅपवरही अद्याप या भागाला कुठलंच नाव नव्हतं. त्यामुळे एका नव्या भागात अज्ञात रानात आपण कॅम्पिंग करणार म्हणून सगळेच खुश होते. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा ते या भागात पोचले होते. जराही उशीर न करता त्यांनी टेंट लावले, शेकोटी पेटवली, सोबत आणलेलं खाल्लं. तास 2 तास थट्टा मस्करी झाली. शेवटची किरणने सांगितलेली गोष्ट ऐकून मात्र सगळेच थोडे गंभीर झाले. जुन्या कादंबऱ्या शोधताना किरणला रद्दीच्या दुकानात एक जुनाट अर्धी पाने गहाल झालेले पुस्तक सापडले होते. पुस्तकाचे नाव शापित वाटा असे होते. लेखकाच्या नावाला मात्र वाळवीने गिळले होते. त्यातीलच एका स्थानाचे वर्णन लेखकाने फारच सुंदर केले. त्या रानात बारमाही वाहणारे झरे, हिरव्यागार कुरणांची मैदाने, सदाहरित घनदाट जंगले, अनेक गुहा, हे सर्व होते. मध्यम उंचीच्या टेकड्या होत्या. लेखकाने पुस्तकात त्या ठिकाणचा हाताने रेखलेला नकाशाही दिला होता. किरणने त्या नकाशाचा एक फोटो काढून ठेवला. पण इतक्या सुंदर वनाला नाव मात्र असुरवन असे होते. कारण कधीही न मरण्याचे वरदान लाभलेल्या एका अतिशय हिडीस आणि क्रूर दानवाचे ते आश्रयस्थान होतं, अशी दंतकथा प्रचलित होती. कुणीही या दानवाला प्रत्यक्ष पाहिले नसले तरी आसपासच्या गावातल्या लोकांची मात्र या दंतकथेवर पूर्ण श्रद्धा होती. म्हणूनच इथे कोणी फिरकत नसे आणि त्यामुळेच इथले रान, नद्या, डोंगर, गुहा असे अस्पर्शित राहिले होते. आणि त्याच असुरवनात आपण आता बसलो आहोत हे किरणने सांगतात सगळेच थोडे हादरले. त्याचवेळी शेजारच्या झाडीतून हालचाल जाणवली. सगळे दचकून उभे राहिले. लिंबाजीने शेकोटीतून एक पेटते लाकूड उचलले. पण त्या झाडीतून राक्षसाऐवजी एक कुत्रे बाहेर पडले. सर्वांच्या जीवात जीव आला. ते कुत्रे त्यांच्यापाशी येऊन दिणवाण्या नजरेने पाहू लागले. योगेशला त्याची दया आली. त्याने आपल्याकडच्या बिस्किटचा पुडा फोडला आणि कुत्र्यासमोर ठेवला. ते कुत्रं त्या बिस्किटांवर तुटून पडलं. बिचारं, कधीच उपाशी असणार, योगेश म्हणाला. वाट चुकून गावातून रानात गेलं असणार. काही खायला मिळालं नाही म्हणून उपाशी तापाशी भटकत असेल, लिंबाजीने अंदाज बांधला. कुत्र्याला बाहेरच सोडून काही वेळाने सर्वजण आपापल्या टेंटमध्ये गेले. प्रत्येकालाच त्या दिवशी गाढ झोप आली. दुसऱ्या दिवशी सर्वांनीच लवकर उठायचे ठरवले. असुरवन खरोखरीच पुस्तकात सांगितल्याप्रमाणे सुंदर आहे का ते पाहायचे होते. शनिवारची सकाळ उजाडली. ती रानातल्या पाखरांची मधाळ किलबिल ऐकतच. आसपास थोडी नजर फिरवली. हिरवाईने नटलेल्या टेकड्या, दूरवर खाली धरीत चमचमणारे नदीचे पाणी, धुक्यात हरवलेले जांभळे डोंगर आणि ज्ञात अज्ञात कितीतरी प्राण्यांचे, पक्ष्यांचे रानभर घुमणारे आवाज. असुरवन अगदी पुस्तकात सांगितल्याप्रमाणेच होते. त्यांनी आपापले कपडे घेतले आणि कुठली तरी एक पायवाट धरून नकाशात उल्लेखलेल्या ओढ्याच्या दिशेने चालू लागले. पुढे पुढे जावं तसं रान अधिकाधिक दाट होऊ लागलं. काही ठिकाणी तर दिवसाचा प्रकाशही जमिनीवर पोचत नव्हता. अचानक रानात एक गूढ आवाज घुमू लागला. सगळे दचकले. दूर शिखरावरच्या काही झाडांवर वानरे झोके घेत होती. हा त्यांचाच आवाज असावा असे समजून सगळे पुन्हा चालू लागले. थोडा आणखी चालल्यावर पुसटसा धबधब्याचा आवाज ऐकू येऊ लागला.
मग त्या आवाजाचा पाठलाग करत सर्वांनी पायवाट सोडली आणि झाडाझुडपातून गवत तुडवत निघाले. लिंबाजीच्या चपलेत काटा मोडला म्हणून तो मागे राहिला, पण हळूहळू चालत सगळे पुढे निघून गेले. चपलेतला काटा काढून लिंबाजी इथे तिथे पाहू लागला. कुणीच दिसेना. तो थोडे चालला. पुढे 2-3 वाटा फुटत होत्या. त्यातलीच एक पकडून तो चालू लागला. वेगाने चालूनही पुढे गेलेले कुणीच दिसेना. इतक्यात ती वाटच एका अंधाऱ्या गुहेजवळ येऊन संपली. लिंबाजी टक लावून त्या गुहेकडे पाहत होता. आतील अंधारात काहीतरी हालचाल जाणवत होती. ते काय आहे हे पाहण्यासाठी तो पुढे जाणार, तोच मागून खांद्यावर कुणाचा तरी हात पडला. तो दचकला, पण मागे इतर कोणी नसून राजेशच होता. दोघेही माघारी वळले. लवकरच दोघेही त्या निबिड रानात हरवलेल्या धबधब्याजवळ पोचले. किरण आणि योगेश तर आधीपासूनच धबधब्याखाली त्या थंडगार तुषारांची मजा लुटत होते. इथे आसपास निसर्ग सौंदर्य मुबलक असलं तरी संपूर्ण आसमंतालाच एक रहस्यमयी किनार असल्यासारखं वाटत होतं. ते 4 जण पाण्यात यथेच्छ डुंबत असताना किनाऱ्यावरच्या दाट झाडीतून कोणीतरी सारखी त्यांच्यावर नजर ठेवून असल्यासारखं वाटत होतं. 2-3 तासांची यथेच्छ जलक्रीडा झाल्यावर सर्वांना भूक सतावू लागली. मग ते पुन्हा आपल्या कॅम्पकडे निघाले. येताना मस्तीत पार केलेला उतरणीचा घाट आता चढण बनून पायात गोळे आणत होता. पोटात भूक, न संपणारी चढण आणि डोक्यावर आलेला मध्यानीचा सूर्य. उगाच इतक्या लांब झऱ्यावर आलो असे वाटू लागले. पण सर्व अनुभवी हायकर्स होते. अशा दमछाक करणाऱ्या परिस्थितीत पूर्वीही राहिलेले होते. थोड्याच वेळात त्यांनी आपली कॅम्पिंग साईट पाहिली. त्यांच्या जीवात जीव आला. आता पोचलो की भरपूर पाणी पिऊ, बिस्किटे चिप्स वगैरे खाऊ आणि सावलीखाली निवांत ताणून देऊ असे मनोरथ रचत ते टेंट्सपर्यंत पोचले. पण समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. चक्रीवादळ येऊन गेल्याप्रमाणे पूर्ण कॅम्प अस्ताव्यस्त पडला होता. टेंट्स पायांपासून उखडून फेकलेले होते. आतील वस्तू बाहेर इतस्तता पडून विखुरल्या होत्या. त्यापैकी बऱ्याच वस्तूंची नासधूसही झाली होती. पाण्याच्या बाटल्या, खाऊची पाकिटे, कपडे, बॅग्स सगळे मातीत मिसळले होते. कॅमेरा फक्त त्यांच्यासोबत असल्यामुळे वाचला. कुणीतरी अफाट ताकदीच्या प्राण्याने आपला संताप त्यांच्या बेस कॅम्पवर काढला असावा. कुणाचं काम असेल हे? योगेशने विचारले. शेजारच्या गावातील उन्हाळ मुले. आणखी कोण? किरणने उत्तर दिले. पण ती का करतील असं? लिंबाजी म्हणाला. अरे उडाणटप्पू मुले असतील ती. दुसऱ्यांना त्रास देणं हाच त्यांचा धंदा असतो, किरणने उत्तर दिले. मग त्यांनी पुन्हा टेंट्स उभे केले. जवळच्याच ओढ्यावरून पुन्हा पाणी भरून आणलं. पसरलेल्या वस्तूंमधून जितक्या अजून शाबूत आणि उपयोगी आहेत त्या जमा केल्या. बाकीचा कचरा जमा करून एका बॅगेत भरून किरणने गाडीत ठेवून दिला. येता येता गाडीच्या टायर्समधली हवा चेक केली. सर्व काही ठीक होते. दिवस उतरणीला लागला तेव्हा सर्व आटोपून त्यांनी शेकोटी पेटवली. पण आज कालच्यासारखी मौज वाटत नव्हती. दुपारी घडलेल्या घटनेने प्रत्येकाच्याच मनात शंकेची पाल चुकचुकली होती. त्या रात्री ते लवकरच आपापल्या तंबूत परतले. बाहेर आता अंधाराने हातपाय पसरले होते. रातकिडे आपली नाईट ड्युटी पूर्ण निष्ठेने बजावत होते. रात्र गडद होत गेली आणि अचानक कॅम्पमधून, रानात पाचोळ्यांमधून कुणाच्या तरी चालण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. योगेश आणि लिंबाजीचे तंबू शेकोटीच्या पलीकडे रानाच्या बाजूने होते. लिंबाजी आपल्या टेंटमध्ये सावध होण्याच्या आतच रानामधून एक प्रचंड सावली त्याच्या दिशेने धावत आली आणि एक अजस्त्र केसाळ हात तंबू फाडून आत आला. काही काळाच्या आतच मानेवर आघात होऊन त्याची शुद्ध हरपली. ही गडबड ऐकून योगेशही बाहेर धावला. पण थेट त्या अजस्त्र राक्षसासमोरच एक केसाळ, अतितीक्ष्ण नख्या असलेल्या हातांनी त्याच्याही चेहऱ्यावर आघात केला. नंतर तो दानव त्या दोघांनाही खेचत रानाच्या दिशेने घेऊन गेला. आपल्या टेंटमधून बाहेर पडलेल्या राजेशने जंगलाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. डाव्या हातात टॉर्च आणि उजव्या हातात चाकू. फक्त एवढ्याच सामग्रीनिशी तो त्या अज्ञात राक्षसाच्या शोधात निघाला होता. 100-1 पावलेही चालून झाली नसतील, पण तेवढ्यात त्याला रानातून भयानक आवाज ऐकू येऊ लागले. वाटेवरील पाचोळ्यात आपल्याशिवाय आणखी कुणाची तरी पावले वाजत आहेत असे त्याला सतत वाटत होते. तो मागे वळला, पण मागे कोणीच नव्हते. अचानक उजवीकडच्या झुडपातून फांद्यांची सळसळ आणि पायाखाली काटक्या मोडल्यासारखा आवाज ऐकू येऊ लागला. तो घाबरला. लिंबाजी आणि योगेश्वर हल्ला करणारी आकृती आता आपल्या शोधात येते आहे की काय असे वाटून तो लपण्यासाठी आडोसा शोधू लागला. इतक्यातच मागून किरणचा हात त्याच्या खांद्यावर पडला. तू इथे काय करतो आहेस? राजेशने विचारले. जे करण्यासाठी तू निघाला आहेस तेच, त्या राक्षसाचा पाठलाग, किरणने उत्तर दिले. पण मी तुला टेंटमध्ये शोधलं होतं, तू नव्हताच तिथे, राजेशने सांगितले. तो दानव त्या दोघांना ओढून नेताना मी टेंटमध्ये नव्हतोच. आपल्या गाडीतून माझे स्वेटर काढायला गेलो होतो,
परतताना हे दृश्य पाहिलं, त्यांचा पाठलाग केला. आता मला कळलंय तो राक्षस त्यांना कुठे घेऊन गेलाय ते. चल लवकर, किरण म्हणाला. ते दोघेही टॉर्चच्या उजेडात त्या गुहेकडे निघाले, जिथे सकाळी लिंबाजी वाट चुकला होता. अंधारात चाचपडत धडपडत दोघेही गुहेजवळ पोचले. दबक्या पावलांनीच आत शिरले. गुहा आतून बरीच मोठी होती. 5 इंचाच्या एका कॅम्प नाईफच्या जीवावर 8-9 फुटांच्या अवाढव्य दानवाशी मुकाबला करणे मूर्खपणाचे ठरले असते. मी पाहिलंय त्याला जवळून. त्याच्या नख्याही या चाकूपेक्षा मोठ्या असतील, किरण म्हणाला. मग काय करायचं, राजेशने विचारले. अचानक किरणच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने शेजारच्या झाडाची एक फांदी तोडली. आपला टी-शर्ट काढून त्या फांदीला गुंडाळला. खिशातल्या लायटरने त्याला पेटवले. मशाल तयार झाली. त्या प्रकाशात थोडी हिंमत येऊन त्यांनी गुहेत पाऊल टाकले. गुहा त्यांच्या अंदाजापेक्षा बरीच मोठी होती. आत डावी उजवी वळणे होती. कुणीही सहज त्या वळणांच्या भुलभुलैयात हरवून पाताळापर्यंत पोचला असता. एका वळणावर अचानक गुहेच्या छताला लटकलेली वटवागळे उठली आणि इतस्तता उडू लागली. दोघेही दचकून खाली वाकले. मशालीच्या उजेडात आणखी थोडे दूर गेल्यावर त्या वळणाचा डेड एंड आला. पुढे वाट संपली होती. पायांखाली काहीतरी कुरकुरले म्हणून त्यांनी टॉर्चचा झोत टाकला. ती हाडे होती. लहान मोठी, मोडकी तुटकी, सर्वत्र हाडेच हाडे. हे नक्कीच त्या राक्षसाचे घर असावे यात आता शंका उरली नव्हती. पण सुदैवाने तो दानव आता तिथे नव्हता. तेवढ्यातच कोपऱ्यातून कुणाच्या तरी कंधण्याचा आवाज आला. दोघेही तिकडे वळले. तिथे लिंबाजी आणि योगेश हाडांच्या ढिगाऱ्यावर पडलेले दिसले. त्यांचे हातपाय जंगली वेलींनी करकचून बांधलेले होते. दोघांच्याही शरीरावर खरचटल्याच्या जखमा होत्या. चेहऱ्यावर नख्यांच्या खुणा होत्या, पण कुठेही गंभीर दुखापत झालेली नव्हती किंवा खोल जखम झालेली नव्हती. मशाल बाजूला उभी करून किरण आणि राजेशने त्यांना सोडायला सुरुवात केली. त्यांचे हातपाय मोकळे होत असतानाच मागून पुन्हा तशीच अवजड पावले वाजली. एक हिंस्त्र रागीट हुंकार त्या गुहेत निनादला. मृत्यू आपल्या पाठीच उभा आहे हे ओळखून किरण आणि राजेशने त्या राक्षसावर हल्ला चढवला. पण गुहेतील दगड आणि तो इवलासा कॅम्पिंग नाईफ त्या अजस्त्र काळ्या केसाळ दानवापुढे निरुपयोगी ठरले. डाव्या हाताने किरणच्या गळ्याभोवती विलखा घालून उजव्या हाताने त्याने राजेशला गुहेच्या छतापर्यंत उचलले. त्याचवेळी राजेशच्या जॅकेटमधून ती वस्तू पडली जी त्याने निघताना टेंटमधून घाईघाईने उचलली होती. ते बॉडी स्प्रेचे कॅन होते. त्या राक्षसाच्या डोळ्यात संतापाची आग उसळली होती. त्याच्या पंजाची पकड आणखी थोडी घट्ट झाली असती आणि खेळ तिथेच खल्लास झाला असता. पण एवढ्यात आपले हातपाय सोडून लिंबाजी आणि योगेशने मशालीने त्या राक्षसावर हल्ला चढवला. मशालीचा एक तडाखा चेहऱ्यावर बसताच त्या राक्षसाने राजेशला गुहेच्या एका भिंतीवर फेकून दिले. त्याला बरेच लागले, पण तो सावरला. आता एका हाताने किरणला धरून दुसऱ्या हाताने तो राक्षस या तिघांशी लढत होता. पण त्याची अफाट ताकद यांच्या आवाक्याबाहेर होती. एवढ्यात योगेशच्या हाताला ते बॉडी स्प्रेचे कॅन लागले. त्याने झटक्यात तो स्प्रे लिंबाजीच्या हातातील मशालीवर मारला. आगीचा एक फवारा निघून त्या राक्षसाच्या केसाळ शरीराला जाळू लागला. मग दोघांनी पुन्हा तेच केले. लवकरच तो दानव आगीच्या ज्वाळांनी लपेटला गेला. किरण त्याच्या पकडीतून सुटला होता. जळणाऱ्या राक्षसाच्या अमानवी किंकाळ्यांनी गुहा दणाणून गेली. चौघेही एकमेकांना सावरत पडत अडखळत गुहेच्या बाहेर धावले. आत अजूनही त्या राक्षसाचे भयान हुंकार गरजत होते. धावत पळत चौघेही थेट कॅम्पजवळ आले. कॅमेरा आणि इतर 1-2 वस्तू घेऊन लगोलग गाडीजवळ गेले. गाडी स्टार्ट करून त्यांनी भर रात्रीच त्या असुरवनातून धूम ठोकली. त्या जीवघेण्या संकटातून शक्य तेवढे दूर जाईपर्यंत त्यांना आपल्या जखमांचाही विसर पडला होता. मग पहाट होईपर्यंत ते मुंबईजवळ पोचलेही. एका धाब्यावर गाडी थांबवून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. नाळाखाली जाऊन हातपाय धुतले. प्रत्येकाला जखमा झाल्या होत्या, पण जीव वाचला होता. तुला माहीत असूनही तू का आम्हाला अशा ठिकाणी घेऊन गेलास किरण, लिंबाजीने विचारले. मला वाटलं ती फक्त एक दंतकथा आहे. राक्षस वगैरेंवर आजच्या काळात कोणी विश्वास ठेवेल का, किरण म्हणाला. कोण विश्वास ठेवणार नाही. तर त्या राक्षसाकडून जीव जाईपर्यंत मार खाऊन पळालोय आपण, योगेशने तोंड उघडले. आपण जिवंतच कसे बाहेर पडलो मला याचंच आश्चर्य वाटतंय. तो दानव आपल्याला एका फटक्यात आरामात चिरडू शकला असता, राजेश म्हणाला. बरोबर म्हणालास यार. अजूनही डोळे बंद केले की तोच भयंकर चेहरा समोर दिसतोय, योगेशने सांगितले. दिवस वर आला. रस्त्यावर वर्दळ सुरू झाली होती. रात्रभरच्या थकव्याने सारेजण गाडीतच पेंगू लागले. ड्रायव्हिंग करणाऱ्या किरणला अजून थोड्या आरामाची गरज होती. फक्त लिंबाजी मागच्या सीटवर वेदनेने कण्हत होता. त्या राक्षसाने फरफटत नेताना त्याची पाठ भयंकर खरचटली होती.
तळमळत असतानाच त्याला सीटच्या खाली काही खोचलेले कागद दिसले. ते जुनाट कागद शापित वाटा या पुस्तकातील गहाळ झालेली पाने होती. लिंबाजीने ते सहज वाचायला सुरुवात केली. असुरवनातील दानव ही दंतकथा असली तरी स्थानिक लोकांचा मात्र या कथेवर पूर्ण विश्वास आहे. ते या वनात ढवळाढवळ करण्याची हिंमत करत नाहीत. काही जुन्या जाणत्या लोकांच्या मते त्या राक्षसाचा आत्मा जरी अमर असला तरी शरीर नश्वर असते. दर 100 वर्षांनी त्याला आधीचे शरीर त्यागून नवी काया धारण करावी लागते, तरच तो अमर राहू शकतो. ते शरीर कुठलेही असले तरी चालते, एखादा पशुपक्षी किंवा माणूसही. असे एखादे शरीर त्याला मिळाले की तो कुठेही वावरू शकतो. मग त्याला ओळखणे कठीण असते. पण जेव्हा त्याचा संताप उसळतो तेव्हा मात्र तो त्याच्या मूळ राक्षसी रूपात परत येतो. हा मायावी राक्षस आपले शरीर बदलण्याची वेळ आली की प्रथम आपले सावज हेरतो. त्याच्यात अशा काही अगम्य शक्ती आहेत की त्या शरीराला धारण करणारा प्राणी किंवा मनुष्य फक्त त्याच्या विचारानेच किंवा उल्लेखानेच संमोहित होऊन असुरवनाच्या दिशेने खेचला जातो. असे मानवी शरीर धारण केलेला असुर आपल्यातच राहून त्याच्या सर्व राक्षसी गरजा भागवून घेतो. अशा रूपात त्याला ओळखणे कठीण असले तरी काही जाणकारांच्या मते हातावरची एक विशिष्ट पांढरी खूण ही त्या राक्षसाने एखाद्याचे शरीर काबीज केल्याची निशाणी असू शकते. पुस्तकातील माहिती वाचून लिंबाजी हैराण झाला. आज त्या राक्षसाला आपण जाळले नसते तर आणखी किती योग्य त्याने वेगवेगळी शरीरे धारण करून उच्छाद मांडला असता. पण ती विचित्र पांढरी खूण मात्र आपण कुठेतरी पाहिल्याचे त्याला आठवले. थोडा विचार केल्यावर ती खूण त्या दिवशी त्या मरतुकड्या कुत्र्याच्या पुढच्या पायांवर असल्याचे त्याने पाहिलेले आठवले. म्हणजे तो कुत्राही. त्याला धक्काच बसला. ही बाब सांगण्यासाठी तो पुढे वाकला. किरणही गाडीच्या स्टिअरिंगवर दोन्ही हात ठेवून झोपला होता. तो किरणला उठवणार इतक्यात त्याचे लक्ष त्याच्या स्टिअरिंगवरील हातांवर गेले. किरणच्या उजव्या हातावर तशीच पांढरी खूण अचानक निर्माण झाली होती. हादरा बसून लिंबाजी मागे आपल्या सीटवर आदळला. असुरवनातील दानवाला नवे शरीर मिळाले होते. ट्रेनची शिटी वाजली आणि ती सरपट धावू लागली. स्टेशनमधून बाहेर पडताच ट्रेननं बऱ्यापैकी वेग धरला आणि माझा प्रवास सुरू झाला. रात्रीचे 9 वाजले असतील. बाहेर अंधार आहे, परंतु अजून शहरी भाग असल्याने अनेक दिवे लुकलुकत आहेत. अर्धा तास झाला असेल. आता मात्र खेडेगाव सुरू झालं. शहर मागे पडलं. दिव्यांची रोषणाई कमी झाली आहे. बाहेर रात्र मी म्हणत आहे. अंधारात खिडकीबाहेरील किर्र झाडी काळोखाचा सर्प फसकन सरपटत जावा तशी वेगानं मागे पडते आहे. खेडेगाव असल्याने जवळपास वस्ती नाहीच. कुठं असलंच तर एखाद दुसरं वाळीत टाकल्याप्रमाणे लांबवरचं झोपडं दिसत आहे. नव्हे त्याचं अस्तित्व जाणवतं बाहेर असलेल्या त्या दिव्यावरून. किती क्षीण त्याचा प्रकाश, पण एवढ्या अंधारातही त्याचं अस्तित्व जाणवून गेलेल्या जीवात जीव येतो. मला मात्र असा दिवा दिसला की आठवण येते त्या प्रवासाची. साधासुद्धा नव्हता तो प्रवास, मन हादरवणारा होता. वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. मी मुंबईत नोकरीला होतो. आता आहे त्या ठिकाणीच, पण तेव्हा नवीन होतो. आमचं सारं कुटुंब गावीच होतं. कुटुंब मोठं होतं. आई, वडील, मी, 2 भाऊ आणि काकांचं चौकोनी कुटुंब असे आम्ही 9 जण एकत्र राहत होतो. मी एकटाच मुंबईला नोकरी करत असे. बाकी सारे गावी आमची शेती सांभाळत. मी आणि माझे काका आमचे फार जमत असे. ते माझ्याशी मित्रासारखे वागत. कॉलेजात असताना पडद्याच्या थिएटरात मेहमूदचा गुमनाम लागला होता. मी वडिलांकडे हट्ट धरला पैसे देण्याचा. त्यांनी नाकारले. म्हणाले, बेटा, चित्रपट पाहिल्याने मनावर वाईट परिणाम होतात. त्यापेक्षा उद्या नाटक पाहायला जाऊ. मला मात्र तो चित्रपटच पाहायचा होता. मी काकांजवळ गेलो. त्यांना सांगितलं. ते म्हणाले, आता जा तू कॉलेजात, आपण उद्या दोघेही जाऊ. ठरल्याप्रमाणे आम्ही गेलोही. आणि काय आश्चर्य, पहिल्या रांगेमध्ये बाबाही बसले होते चित्रपट पाहत. म्हणूनच तो तुला नको पाहूस म्हणाला असावा, काका मिश्किल हसत म्हणाले. असे होते काका. मग काही वर्षांनी मी मुंबईला आलो. काकांचा आणि माझा वेगळा पत्रव्यवहार चाले. बरेच दिवस काकांचं पत्र आलं नाही. काही दिवसांनी तारच आली बाबांकडून. म्हणाले, भाऊला म्हणजेच काकांना बरं नाही, लवकर ये, इतकाच मजकूर होता. नक्कीच काहीतरी गंभीर असणार, त्याशिवाय तार येणार नाही. असंच काही असतं तर पत्र पाठवलं असतं. मी चिंताग्रस्त झालो.
मालकाला सारं काही सांगून मी रजा घेतली. तो सहृदय माणूस होता. त्याने पगारही दिला. मी आभार मानून खोलीवर आलो, आवराआवर केली आणि मिळेल ती गाडी पकडून डेपोवर आलो. 7ची एस टी लागली होती. साऱ्या जागा रिझर्वड होत्या. कंडक्टरच्या गयावया करून आत प्रवेश मिळवला. सारा प्रवासभर बॅग पायाशी ठेवून कडीला पकडून उभा होतो. 8 तास झाले असतील. रात्रीचे 3 वाजले होते. एस टी पालीला थांबली. मी उतरलो. हात दुखत होते. बॅग उचलणंही जड जात होतं. तरीही काकांच्या काळजीने सारं सहन करत होतो. अजूनही गाव दूर होतं. पालीपासून 2-2.5 किलोमीटर. पायीच जावं लागायचं, नाहीतर रिक्षा पकडून. पण यावेळेस रिक्षा मिळणं कठीण होतं. सकाळी 7 वाजेपर्यंत रिक्षाची वाट पाहणं म्हणजे उगाच वेळ वाया घालवण्यासारखं होतं. मला घरची ओढ लागली होती. मी निश्चय केला, चालतच जाऊया. काय होतंय, अंधार असला तरी. गावी असताना कित्येक वेळा मी एकटाच अंधारातून शेताकडे गेलो होतो राखणीला, आणि आता चालत गेलो तर पैसेही वाचतील. काकांच्या उपचाराला ते कामी येतील. मी निघालो. घरची ओढ लागलेले पाय सरसर रस्ता तुडवीत होते. एका हाताला रग लागली की बॅग दुसऱ्या हातात घेत होतो. खाली पाहतच चाललो होतो. वाटेवरचं गवत पायदळी तुडवलं जात होतं. 1.5 किलोमीटर चाललो असेन. 3:30 वाजले होते. त्यात थंडीचे दिवस, अमावस्या, चांदणंही नव्हतं. 1-2दा दगडांवरून पाय सरकून पडता पडता वाचलो. रातकिडे किरकिरत होते. मध्येच एखाद्या झाडावरून वटवागुळ पंख फडफडत उडत होतं. बुटाची लेस सुटली म्हणून बांधायला खाली वाकलो. इतक्याच बाजूच्या झाडीतून अचानक एक मण्यार पायाजवळून गेली. मी घाबरलो. कशीबशी लेस लावली, बाजूला ठेवलेली बॅग उचलली आणि झपाझप चालू लागलो. आता मात्र भीती वाटू लागली. अंगावर काटा येत होता. पानांचा सळसळाट ऐकून दचकलो. 1-2दा पुन्हा धडपडलो. इतक्यात समोरून कंदिलाचा उजेड दिसला. फार दूर होता. कुणी राखणीवरून परतणारं असेल. गावातलंच असेल तर बरं होईल, तेवढीच सोबत मिळेल. मला जरा हायसं वाटलं. मी झपाझप पावलं टाकत जवळ पोचलो. पाहतो तर काय, ते काकाच होते. धडधाकट दिसत होते. मी जवळ जाऊन पायाला हात लावला. असू दे असू दे, एवढ्या रात्रीचा का आलास, ते म्हणाले. काय हे काका, तार खोटी होती का? तुम्हाला तर काही झालेलं दिसत नाही. राखणीला गेला होतात काय? मी दम न घेता प्रश्न विचारले. रे लेका, किती बोलशील? आस्ती विचार जरा. ऐक, अरे तू फार दिवस आला नाहीस आणि आम्हाला, त्यातही जास्त मलाच, तुला बघूसा वाटला म्हणून ह्या सारा खटाटोप तुझ्या बाबाला करायला लावला, काका उत्तरले. मला दिलासा मिळाला. मनामनाचं ओझं डोक्यावरून उतरवल्यासारखं वाटलं. मग आम्ही बोलत राहिलो. बोलता बोलता गाव कधी आलं ते कळलंच नाही. पायवाटेने निघालो. ही पायवाट आमच्या घराच्या मागच्या दाराकडे जात असते. आम्ही घराजवळ येताच काका म्हणाले, बबल्या तू पुढं हो, मी ढोरं बघून येतो. त्यांना मानेनंच होकार देऊन मी पुढं आलो. मोठ्या दरवाजाजवळ गावकऱ्यांची गर्दी दिसत होती. काय झालं असेल, का आलेत हे सर्व एवढ्या पहाटेचं? मी येताच साऱ्यांनी मला घरात जायला वाट करून दिली. मी उंबरट्यावर पाय ठेवून आत पाहिलं आणि माझ्या छातीत धस्स झालं. काकांचं पार्थिव शरीर ओट्यावर ठेवलं होतं. काकू, आई रडत होत्या. बाबा डोळ्यांना रुमाल लावून हताशपणे उभे होते. मला पाहताच काकूनं हंबरडा फोडला. बबल्या, गेला र तुझा काका तुझी वाट पाहून. किती वाट पाहिलान र तुझी. ती अजून काही बाही बोलत होती. मला मात्र काहीच कळत नव्हतं. हे काय चाललंय, कसं शक्य आहे? काका तर आता माझ्याबरोबर आले, मग ही काय भानामती? मी सुन्न झालो होतो. मला काहीच सुचत नव्हतं. बॅग टाकून मी गोट्याकडे गेलो. पण गोठ्यातही कोणीच नव्हतं. माझ्या पाठून आलेल्या नाम्यानं सांगितलं, असं काय करतोस रे वेड्या? गेला तुझा काका कावेळीनं. तासभर झाला असेल, तुझीच वाट पाहत होता. मी काहीच बोललो नाही. घरात आलो. बाबांना घडलेलं सारं सांगितलं. ते ऐकून कधीही न डगमगलेल्या माझ्या बाबांनाही हुंदका अनावर झाला. ते म्हणाले, गेला रे तो. शेवटची इच्छा होती तुला पाहायची त्याची, म्हणूनच तार केली होती तुला. पण हा अगोदरच गेला आणि गेल्यावरही तुला भेटला रे. तुझ्यावर लय जीव होता त्याचा. स्वतःची इच्छा पूर्ण करून गेला. मीही गहिवरलो. काकांच्या शवाजवळ येऊन स्फुंदून रडू लागलो. काका का गेला तो मला सोडून? मला भोवळ आल्यासारखे झाले. असो, उद्या काकांचं वर्षश्राद्ध आहे म्हणून आज मी गावी निघालो आहे. ही पहा थांबलीच एस टी. आता कुठे 4:15 झालेत. पण मी आता चालत जाणार नाही. वाट पाहीन सकाळी 7 वाजेपर्यंत रिक्षाची. नाही नाही, घाबरलो नाही मी. फक्त त्या कडू आठवणी नकोशा वाटतात. ते पहा, दुरून कंदुलाचा दिवा दिसतोय. कोण असेल बरं?
पुन्हा काका तर नसतील, कारण त्या गोष्टीला आज वर्ष पूर्ण होत आहे. स्मशान. स्मशानात फक्त भूतच राहतात असा सार्वत्रिक समज आहे, किंवा अंधश्रद्धा म्हणा हवं तर. पण या स्मशानात माणसंही राहायची. हे स्मशान एका शहरातलं, पण अशी अपवित्र वास्तू नेहमीच कानाकोपऱ्यात असते, म्हणून लोकवस्तीपासून दूर. जेमतेम 3-4 एकरांचा परिसर. हे स्मशान महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने देखरेख व इतर सोयींसाठी अगदी सुरुवातीपासूनच असलेल्या लोकांची 15-20 घरे असलेली इथे एक छोटीशी वस्ती आहे. शहरात असला तरी मोठ्या मोठ्या वृक्षांनी, चितेसाठी आणून ठेवलेल्या ओंडक्यांनी, बागेच्या नावावर आणि माळ्याच्या आळशीपणामुळे अंधाधुंद वाढलेल्या झुडपांनी व वेलींनी ही जागा म्हणजे एक गावच असल्यासारखं वाटतं. स्मशानाचा मागील गवताळ भाग सरण रचण्यासाठी आणि अर्भकांना पुरण्यासाठी वापरला जातो. खरं तर हेच येथील काम करणाऱ्या माणसांचं मुख्य कार्यक्षेत्र आहे. सरणाची जागा व ओंडक्याचा प्रचंड ढीग यांच्या मधल्या जागेत एक नाममात्र भिंतीचा आडोसा ठेवून इथली वस्ती उभी आहे. सरणावर पेटवून दिलेल्या प्रेताची कवटी फुटली की वस्तीमध्ये आवाज यावा आणि क्षणभर सगळेच गप्प व्हावे इतकं हे सानिध्य आहे. एखाद्या अंत्ययात्रेला जावं लागलं की परतल्यावर आंघोळ करावी आणि सारा दिवस सुटकी चेहऱ्याने घालवावा अशी आपली गत असते. पण इथली माणसं समोर शव धगधगत असतानाही तंबाखूचा तोबरा भरून कालच्या पावशेर दारूच्या चवीबद्दल भरभरून बोलतात. शेवटी त्यांनी तरी प्रत्येक मृताचं सुतक पाळावं असं थोडीच आहे. दारू पिणं ही इथल्या लोकांची गरज आहे. नाहीतर असं नीरस, भकास आणि अमंगळ काम करण्याकरता जोश यावा कोठून. इथल्या बायकांचं बरंचसं आयुष्य चूल आणि मूल यातच जातं. दुपारच्या वेळी सूर्य माथ्यावर रसरसत असताना झोपा काढणं हे त्यांचं स्वर्गसुख. प्रत्येकीची कामं तीच, आणि काल रात्री दारू पिऊन आल्यावर नवऱ्यानं का मारलं याबद्दलची कारणंही तीच. एकूण परिस्थितीमुळे इथली लहान पोरंही फार धीट झालेली असतात. एखाद्या श्रीमंताच्या अंत्ययात्रेच्या वेळी उधळलेले पैसे गोळा करणं, स्मशानात माजलेल्या बदामांच्या झाडांवरून दुपारच्या वेळी बदाम काढत फिरणं आणि चिता पेटवल्यानंतर टाकून दिलेल्या व अजूनही शाबूत असलेल्या मडक्यांना दगडांनी नेम धरून फोडणं हे त्यांचे आवडते उद्योग. सवयीनेच या लोकांचं सारं काही चाललेलं असतं. त्यांच्यासाठी शुभ अशुभ असं काही नसतं. कधीतरी अमावस्ये पौर्णिमेला कुठल्या तरी बाईच्या अंगात येतं आणि अचानक कुत्र्यांचं रडणं सुरू होतं. याशिवाय दुसरं काही नाविन्य त्यांच्या आयुष्यात नसतंच. आज सरणावर जाळ देण्याची पाळी महादू बेंडगऱ्याची आहे. तसा हा महादू वरचित्ताने शांत दिसत असला तरी वस्तीत सर्वाधिक पावशेर घेणारा असा त्याचा नावलौकिक आहे. सदैव सुतकात असलेला, राखाडी रंगाचं शर्ट घालणारा, ज्याची वरची 2 बटणं त्याने कधीच लावली नाहीत, आणि तसल्याच रंगाची हाफ पॅन्ट घालणारा महादू एकटाच असतो. तसं त्याचं वय काही फार नाही, असेल 35 किंवा 36. लग्न होऊन 10 वर्ष झाली होती तरी मूल नव्हतं, आणि गेल्याच वर्षी बायकोही वारल्यापासून सारंच काही बिनसलं होतं. झोपणं, उठणं, खाणं वेळेवर होत नव्हतं. पिणं मात्र रोजच्या रोज सुरू होतं. गेल्या वर्षापासून त्याच्या कपड्याला पाण्याचा गंध नव्हता. दाढी इतकी वाढली होती की अखेरची दाढी त्याने केव्हा केली हे त्यालाही ठाऊक नसावं. एकूण त्याचा अवतार हा त्या स्मशानाच्या वातावरणाला साजेसाच होता. भर दुपार, डोक्यावर टचटचीत ऊन आहे. सरणाच्या समोर असलेल्या सिमेंटी बैठकीवर कधीपासून एकटाच थिजलेल्या मुडद्याप्रमाणे तो बसून आहे. बिडी पिताना होणारी हाताची यांत्रिक हालचाल आणि स्मशानभर भिरभिरणारी नजर हीच त्याच्या जिवंतपणाची लक्षणे आहेत. कधीपासून त्याच्या डोक्यात एक विचारांचं काहूर आहे. आज सकाळी त्याची ड्युटी लागल्यापासून एकही प्रेत आलेलं नाही. लाखोंची संख्या असलेल्या या शहरात आज कोणीच कसं दगावलं नाही याचं त्याला राहून राहून आश्चर्य वाटत आहे. आज दिवसभरात जर एकही मैत मिळालं नाही तर वर कमाई होणार नाही, आणि आधीच बरीच उधारी असल्यामुळे गुत्त्यावरचा बंडूदादा आणखी पावशेरही देणार नाही याची चिंता त्याला सतावत होती. त्यांची वर कमाई हा तर मजेचा भाग होता. अशा प्रसंगी मृताच्या नातलगाकडून पैसे घेणं हे जिकिरीचं असे, कारण आनंदाच्या प्रसंगी माणूस स्वखुशीने काही रक्कम देतो, पण अशावेळी केवळ एक नाईलाज म्हणून अंत्ययात्रेतला कुणीतरी काही पैसे हातावर ठेवत असे. संध्याकाळचे 4:30 वाजले होते. 6 वाजता महादूची पाळी संपत होती.
अशा वेळी आजच्या कमाईवर पाणी सोडावं लागणार हे त्याने गृहीतच धरलं होतं व घरी जाऊन काहीतरी विकून आजच्यापुरते पैसे जमवावेत या दृष्टीने तो विचार करत असतानाच गेटमधून सफेद कपड्यातील लोकांचा समुदाय आत येताना त्याला दिसला आणि जे दृश्य पाहून लोक स्वतःशी चुकचुकल्यासारखे करतात तो अंत्ययात्रेचा अशुभ देखावा पाहून महादू हर्षभरीत झाला. महादूने आपल्या कामाला सुरुवात केली. आजची वरकमाई मिळते या खुशीत जरा उत्साहानेच त्याने लाकडे रचली. लोकांना प्रेत उचलून सरणावर ठेवायला मदत केली. लोक फार नव्हते, फक्त 12-13 जण होते. शवही कुठल्या तरी झोपडपट्टीतल्या बाईचं होतं. बिचारी जळाली होती हे लोकांच्या बोलण्यातून महादूला कळत होतं. लोक चुकचुकत होते, पण त्याच्याशी त्याला कर्तव्य नव्हतं. त्याला त्याची वरकमाई हवी होती. तरीही सरणावर ठेवल्यावर जेव्हा त्या बाईच्या चेहऱ्यावरून पांढरा कपडा हटवला गेला तेव्हा तो जळका चेहरा पाहून मात्र उगाचच महादूच्या काळजात चरचरलं. पण ते क्षणभरच. आपली पुढची सगळी कामे त्याने सवयीने पार पाडली. त्या लोकांकडून त्याला जे काही पैसे मिळाले ते फार नव्हते, पण त्याची संध्याकाळची व्यवस्था त्याने होणार होती. उगाचच त्या बाईचा चेहरा मात्र त्याच्या डोळ्यांसमोर येत होता, पण त्यावरही उतारा आता तो घेणार होता, ज्याने सगळ्या आठवणी, श्रम, भीती विरून जाणार होत्या. 6चे टोळे वाजले आणि घराकडे वळण्याऐवजी त्याची पावले आपसुकच बंडूदादाच्या गुत्त्याकडे वळली. रात्री नशेत महादू घरी आला. कधीचा शिळा भात त्याने मिरचीच्या लाल भुकटीसोबत गिळून खाल्ला आणि तसाच चटईवर आडवा झाला. हे सगळं कधी घडलं हे आठवण्यापलीकडे तो गेला होता. दारूचे घोट पोटात गेल्यामुळे तंद्रीत विमान हवेत असतानाच त्याला झोप लागली होती. महादू सरणाजवळ बसला आहे. सरणावर एक प्रेत जळते आहे. महादू त्यावर लक्ष देतोय. तो अधूनमधून त्या सरणावर घासले टोचतो आहे. जाळ सर्व बाजूने व्यवस्थित होतो आहे का हे पाहतो आहे. मध्येच एखादी काठी घेऊन सरणात घुसवतो आहे. सरणाच्या सर्व बाजूंनी मोठमोठ्या ज्वाला आभाळाला भिडू पाहत आहेत. जणू त्या प्रेताचा या ज्वालांद्वारे स्वर्ग गाठण्याचा विचार असावा. दुसऱ्या सरणावर नुकतंच आणखी एक शव ठेवला आहे. महादूला त्यालाही जाळ द्यायचा आहे. तो तिकडे वळतो, पण त्याला शवाची किंचित हालचाल जाणवते. तो स्वतःशीच नकारार्थी मान हलवतो, पण अचानक वाऱ्याने त्या शवाच्या चेहऱ्यावरचा कपडा उडतो. तोच तो जळालेल्या बाईचा चेहरा. महादूला वाटतं ती उठण्याचा प्रयत्न करत आहे, ओरडते आहे, मला जाळू नका, मला का मारता, वाचवा, मेले वाचवा, जाळू नका हो. अखेर तीव्र किंकाळी ठोकत ती बाई शांत होते. महादू पुन्हा एकवार त्या शवाकडे पाहतो. अरे, आपल्याला भास झाला का? सरणावर तर शवच नाही. महादू पुन्हा पहिल्या धगधगत्या शवाकडे वळतो, तर तीच बाई तिथे उठून बसली आहे. हातांनी महादूला आपल्याजवळ बोलावते आहे. भयानक किंकाळी ठोकली आणि तो उठून बसला. बापरे, इतकं भयानक स्वप्न असं कसं झालं? पैसे कमी पडल्याने आज 2 घोट कमी पोटात गेले, त्यामुळेच चढली नाही आणि आता ही स्वप्ने सत्वत आहेत, असा त्याने स्वतःशीच निष्कर्ष मांडला आणि चटईजवळ ठेवलेली काडीपेटी शोधू लागला. एका हाताने तो शर्टाच्या खिशातील बिडी चाचपत होता. खिशाच्या तळाला असलेल्या 2 बिड्यांपैकी एक ओठांमध्ये सरकवून दुसरी त्याने कानावर अडकवली. वारा असतानाही सराईतपणे त्याने काडी शिळगावली. लगेचच अंधारात बसलेल्या महादूजवळ पिवळट प्रकाशाचा एक गोल तयार झाला आणि जळत जाणाऱ्या काडीबरोबर मोठा मोठा होत जाऊन पुन्हा अंधार साचून आला. पण आता त्या अंधारात महादूच्या तोंडातील पेटत्या बिडीचा लाल डोळा घुमत होता. बिडी संपल्याबरोबर धुराचा अखेरचा झोत नाकावाटे बाहेर टाकून एक दीर्घ श्वास त्याने घेतला आणि पुन्हा झोपण्यासाठी चटई पसरताना उघड्या असलेल्या दारातून बाहेरच्या झुडपात त्याला कसली तरी खुडबुड जाणवली आणि तो जागेवरून उठला. अंधारात दाराबाहेर येऊन त्याने कानोसा घेतला. समोरच्या झुडपाशेजारीच जळाऊ लाकडाचा भला मोठा ढीग होता. त्याच्या मागून काहीतरी धुसफूस ऐकू येत होती. बाकी सारी वस्ती म्हणजे 10-12 घरांचा तो बोळ जिवंतपणाचं एकही पेटतं निशाण मागे न ठेवता झोपेच्या स्वाधीन झाला होता. जे काही आपण ऐकलं ती घुशींची धावपळ असावी म्हणून त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून महादू घराकडे वळला आणि दार जरा कुशी करून पुन्हा चटईवर आडवा झाला. इथे झुडपांमागच्या ओंडक्यातून 2 रक्तवर्णी धगधगते भयावह डोळे महादूच्या घरात शिरणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे रोखून पाहत होते. काहीतरी भयानक घडता घडता टळल्याचं पाहून मघापासून झुडपात दडून बसलेल्या काळ्या बोक्याने सुटकेचा आवाज केला आणि दुसऱ्या क्षणी मागून कुठल्या तरी अज्ञात शक्तीने त्याच्यावर झडप घातली. एकाच क्षणात एक भेसूर टाहो फोडत तो जीव शांत झाला. पहाट झाली. वस्तीला जाग आली. रात्री झोपमोड झाल्याने महादू जरा उशिरानेच उठला. 4-2 थंड पाण्याचे सपकारे तोंडावर मारून आणि अतिशय जिकिरीने तयार केलेला गुळमटसा चहा घेऊन तो आपल्या ड्युटीवर हजर झाला.
तो सरणाच्या ठिकाणी येण्याआधीच 2-3 जण काल जाळलेल्या शवाजवळ राख धुंडाळीत असल्याचे त्याला आढळले. त्यांना अस्थी गोळा करायच्या होत्या, पण आश्चर्याची बाब म्हणजे सर्व राख चाचपून झाली तरी शाबूत असलेला अस्थीचा इंचभर तुकडाही सापडेना. त्यांच्या बाजूला उभा राहून महादू बराच वेळ विचार करत होता. असं कसं झालं? काल त्या शवाला जरा अतिच घासलेट टाकलं की काय? एवढी धग झाली की अस्थींचीही राख व्हावी? स्वतःशीच माना हलवत ते दोघे तिघे मग अस्थींऐवजी थोडीशी राखच घेऊन परत निघाले आणि महादू आजच्या सरणासाठी ओंडके आणून ठेवण्याच्या कामी लागला. आजचा दिवस कसा सरला हे महादूलाही कळलं नाही. सकाळपासून एकामागून एक अशी 3 प्रेतं त्याला जाळावी लागली होती. त्यातही 2 शेटजींची असल्यामुळे आज वरकमाईही नेहमीपेक्षा जास्तच झाली होती. आजचा त्याचा संबंध दिवस सरणासाठी लाकडं रचणं, प्रेत सरणावर चढवणं, जाळ देणं, अधूनमधून घासलेट ओतीत राहणं याच कामात गेला होता. आजच्या पूर्ण दिवसात त्याला बिडी पिण्याचीही फुरसत मिळाली नव्हती. धंद्यात चढउतार असतातच हे बंडूदादाचं बोलणं आज त्याला पटलं होतं. काल कसं तरी 1 प्रेत मिळालं होतं आणि आज 3-3, जणू लॉटरीच. कधी कधी महादूच्या मनात यायचं, शहरात भयंकर रोग यावा आणि आपली ड्युटी असताना एकदम 50-60 प्रेतं जाळता यावीत, म्हणजे एकाच दिवसात बंडूदादाची सगळी उधारी फेडता येईल. पण दुसऱ्या क्षणी आपला विचार किती भयानक आहे याची जाणीव त्याला होईल आणि बिडीचे झुरके घालवण्यात तो सारं काही विसरून जाईल. जादा पैसे मिळाल्याच्या खुशीत महादूने आज जरा जास्तच घेतली होती. इतकी की आपल्या घरी येण्याच्या अवघ्या 10 मिनिटांच्या रस्त्यात तो 3दा कोसळला होता. पाऊल जागेवर पडत नव्हतं तरीही तोंडाने नव्या जुन्या हिंदी गाण्यांसोबत उगीचच शिव्यांचा अविरत पाऊस पाडत होता. घरात पोचताच त्याने अर्धवट ओढून घेतलेला दार ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्या नादात तो स्वतःच घरात उताणा पडला. उभं राहण्याचं त्राण नसल्याने तसंच पडून राहिल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. दाराची कडी लागून नाकाचा घोळणा फुटला होता आणि आता त्यातून रक्ताची बारीकशी धार गालांवरून खाली जमिनीवर जात होती. तरीही त्याच्या बडबडीला खंड नव्हता. पण जशी जशी रात्र गडद होत गेली तसतसा त्याचा आवाज कमी होत जाऊन अखेर त्याचा डोळा लागला. पुन्हा एकदा वस्ती अंधारात गेली. जरी बऱ्याच जणांनी महादूला असं धाडकन पडलेलं पाहिलं असलं तरी कुणालाही त्याची मदत करावीशी वाटली नाही. एकेकाळचा त्याचा जानी दोस्त असलेला शिवाही आज महादूला बघताच तोंड फिरवत होता, कारण महादूचं व्यसनच वाढलं होतं. कितीही समजावलं तरी तो बदलत नव्हता आणि आताची त्याची अवस्था सगळ्यांच्या अंगवळणी पडली होती. त्यात नवीन असं काहीच नव्हतं. त्याच्यासाठी कुणाचा जीव तुटत नव्हता. आपलं असं त्याचं कोणी नव्हतंच. रात्रीच्या 2-3चा प्रहर असावा. महादूला आता नाकाजवळ वेदना जाणवत होती. पडल्या जागी तो अस्वस्थपणे चलबिचल करत होता. दार उघडलं होतं. बाहेर चाललेली घुशींची खुसफुस आज स्पष्ट ऐकू येत होती. घुशींचा आवाज अंधाराला छेद देत होता. त्यातच मधून मांजरांचं रडणं रात्रीला भयान रूप आणत होतं. समोरच्या झाडीतून अस्पष्ट दिसणाऱ्या अर्ध्या चंद्रावर रोगाची काळी छाया पसरल्यागत वाटत होतं. अमावस्या 5 दिवसांवर असली तरीही रात्र भयानक वाटत होती. झोपेतच दुखऱ्या नाकावर महादूने हात लावला. एक सणक मस्तकात गेली. अतिशय वेदना जाणवत होती. हाताला काहीसं चिकट चिकट लागल्याचं त्याला जाणवलं. तोंडावर थंड पाणी घेणं आवश्यक वाटू लागल्याने अंगात त्राण नसतानाही तो भिंतीचा आधार घेऊन उठण्याचा प्रयत्न करू लागला. अंधारात धडपडत तो दाराबाहेर आला. जवळच एक प्लास्टिकचा ड्रम नेहमी भरलेला असायचा. पाणी काढण्यासाठी त्याने डबा ड्रमात टाकला, पण पाणी बरंच कमी होतं. तळाला गेलेलं पाणी काढण्यासाठी तो ड्रमात वाकला. काळ्या अंधारात पाण्याचा डुबुक डुबुक आवाज त्याच्या कानाला कसा तरीच वाटला आणि अचानक अंधाराऐवजी पांढरी राखाडी वस्तू त्याच्या चेहऱ्याजवळ असल्याचं त्याला जाणवलं आणि ड्रमात त्या जळलेल्या बाईचंच मुंडकं त्याच्या नजरेसमोर होतं. तसाच गडबडून त्याने डोकं बाहेर काढलं आणि घाईघाईने तो घरात घुसला. आता मात्र त्याची चांगलीच उतरली होती. कधी नव्हे ते त्याने दार आतून बंद केलं, पण कुणीतरी ते बाहेरून उघडण्याचा प्रयत्न करत आहे असं त्याला वाटलं. भीतीने त्याची बोबडी वळली. सबंध शरीराचा थरकाप जाणवू लागला. आयुष्यभर तो भूतासारखा जगला होता, पण आज हे खरंखुरं भूत मात्र आपल्याला जगू देणार नाही असं त्याला वाटलं. तो लपण्यासाठी जागा शोधू लागला. पलंगाखालचा गडद अंधार त्याला हवा हवासा वाटला. एक गोधडी अंगावर घेऊन त्या चिंचोळ्या जागेत शरीराचं मुटकुळं करून तो लपून राहिला. थोड्या वेळाने सारं काही शांत झालं. घाबरून पलंगाखाली दडलेल्या महादूला आपण उगीचच घाबरलो असं वाटू लागलं. तरीही तो त्या जागेतून बाहेर मात्र आला नाही. एका हाताने खिशातून बिडी बाहेर काढून त्याने ओठांमध्ये रुतवली आणि विचार करू लागला, असं कसं झालं? इतकी पिऊनही चढत नाही म्हणजे काय? बंडूदादाच्या दारूत आता पहिल्यासारखी मजा उरली नाही या निष्कर्षाला तो पोचला. पॅन्टच्या खिशातून काडेपेटी काढून त्याने कानाजवळ हलवली.
आत एकच काडी उरली होती. जपूनच त्याने बिडी शिलगावली आणि हात झटकून उरलेली काडी विझवणार एवढ्यात त्याला त्याच्या बाजूच्या अडगळीत काही हालचाल जाणवली. त्याने वळून पाहिलं आणि भयाने त्याच्या तोंडातील जळती बिडीच खाली पडली. पलंगाखाली त्याच्या बाजूलाच एक हाडांचा पूर्ण सापळा त्याच्याकडे रोखून पाहत होता. त्या कवटीच्या डोळ्यात अंगार पेटले होते. आता मात्र महादू पूर्णतः हादरला. एकदम त्याने उठण्याचा प्रयत्न केला, पण लोखंडी पलंगाची जोरदार धडक डोक्याला बसून दुसऱ्या क्षणी रक्ताचा ओघळ त्याच्या डोक्यावरून चेहऱ्यावर वाहू लागला. त्याने चेहऱ्यावरून हात फिरवला. तो रक्ताने माखला होता. आधीच ते भयानक दृश्य, त्यात हा मार. महादू बेभान झाला. तो गुरासारखा ओरडू लागला. त्याच्या मस्तकाला मुंग्या आल्यासारखे त्याला वाटले. तो घरभर डोकं दाबत इथून तिथून धावू लागला. त्याला पाणी हवे होते, पण अंधारात तेही सापडेना. सारं घर किंकाळ्या, आरडाओरडा आणि भयान आवाजाने भरून गेलं. हतबल होऊन तो एका कोपऱ्यात पडून बसला. कुठल्या तरी वस्तूला त्याचा धक्का लागला व आतमध्ये काहीतरी डुचमळल्यासारखं वाटलं. त्याने ती वस्तू घेऊन आपल्या डोक्यावर ओतली. त्याचं पूर्ण अंग त्या द्रवाने भरून गेलं. खोलीभर एक विशिष्ट गंध पसरला. महादूच्या दुखऱ्या डोक्याला झिंझिण्या आल्या. त्याने पाण्याऐवजी घासलेटच अंगावर ओतलं होतं. हाय रे दैवा, हे काय होतंय? आता सारंच संपलं होतं. पूर्ण तंद्रीत असूनही आता न घाबरता तो पलंगावर विषण्णपणे बसून समोरचं भयानक दृश्य पाहू लागला. एखाद्या सराईताप्रमाणे त्या सांगाड्याचा घरभर संचार चालला होता. त्या सांगाड्याच्या कवटीवरील तो काळाभोर केशसंभार त्याला ओळखीचा वाटत होता. अचानक त्याला काही जळाल्याचा वास आला. पायाजवळ चटके जाणवू लागले. मगाशी धावपलीत महादूच्या तोंडातून पडलेल्या पेटत्या बिडीने त्याच्या अंगावरील घासलेटमध्ये भिजलेल्या कपड्यांना आपलंसं केलं होतं. थोड्याच वेळात पलंगासकट महादूच्या संपूर्ण शरीराने पेट घेतला. तरीही त्याच्या तोंडून एक अवाक्षरही फुटलं नाही. जळत जाणारी त्याची नजर समोरचा तो स्वैर पिशाच्य नाच टिपत होती. आणि अचानक त्याला आठवलं, दारूच्या नशेत बरोबर आजच, पण वर्षभरापूर्वी जेव्हा त्याने आपल्या पत्नीला उर्वशीला जाळलं होतं, तेव्हा तीही अशीच मुकाट्याने मेली होती. ही त्याची परतफेड होती. आणि काही मिनिटातच महादूचा काळा ठिक्कर मृतदेह वणव्यात वृक्ष उन्मळून पडावा त्याप्रमाणे पलंगावरून जमिनीवर कोसळला. आता त्याच्या शवाला सरणाचीही गरज उरली नव्हती.